नमस्कार मैत्रिणींनो, चला मी आज तुम्हाला एक छान अशी सुंदर अशी रेसिपी दाखवणार आहे रक्षाबंधनसाठी। चला तर मग आपण बघूया आपल्या किचनमध्ये बनवायसाठी मी घेतलेला आहे 1 लिटर दूध आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे। आपण बनवतो आहे रसमलाई। तर मी गॅस केला ऑन आणि दूध ठेवलेलं आहे गरम करायला। तर मी इकडे घेतलेला आहे 100 ग्राम पनीर आपल्याला बारीक कुच करून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित नरम होईल। मग फिरवून घेतल्याच्या नंतर आपल्याला त्याचे गोळे बनवायसाठी एकदम सॉफ्ट झालं पाहिजे अशा पद्धतीने फिरवायचं आहे। चला तर मग आपलं बघा इकडं दूध उकळतं आहे, दुधाला हलवून घेऊया आपण छान। दूध थोडं कमी गॅसवर ठेवायचं आहे, जेणेकरून आपलं भांडं चिटकणार नाही आणि दुधाला वास लागणार नाही। इकडे मी हे पनीरचे छोटे छोटे गोळे बनवून घेते। मग दुसऱ्या पातेल्यामध्ये आपण 1 वाटी साखर घेऊया आणि त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालूया। आपल्याला फक्त साखरेचं गोड पाणी उकळून घ्यायचं आहे, ना की त्याचा पाक करायचा आहे। चला तर मग मी गॅस करते ऑन आणि ठेवते आपलं। बघा तुम्ही आता आपला पाणी आणि साखर हे मस्त उकळी आलेली आहे। मी बनवलेले त्यातले गोळे आपण त्यामध्ये घालूया आणि त्यामध्ये उकळून घेऊया। तर दुसरीकडे आपलं दूध उकळतं आहे छान, आपलं 1 लिटरचं अर्धा लिटर दूध बनलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण घालूया 1 वाटी साखर। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घालू शकता। मी 1 वाटी साखर घातलेली, पण थोडं गोडच व्यवस्थित लागतं, त्यामुळे 1 वाटी साखर ठीक राहील। तुम्ही तुमच्या आवडीनं घाला। आता आपल्या दुसऱ्या भांड्यामध्ये गोळे घालून झालेले ते तरंगलेले आहे। आता ते गोळे आपण एक एक करून बाजूला करून घेऊ। नंतर मी जे दूध उकळलेलं आहे ते आपल्या एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। नंतर बघा तुम्ही छान असं घट्ट झालेलं आहे आणि मी त्यामध्ये 2-3 केशरच्या काड्याही घातलेल्या आहे, त्याच्यामुळे त्याला येलो कलर आलेला आहे। आता जे आपले तरंगलेले गोळे आहे ते आपण डायरेक्टली त्या दुधामध्ये घालू। दूध थोडंसं नॉर्मल टेम्परेचरवरच घ्यायचं आपलं, कारण की एक तर गोळे गरम ठेवायचे, नाहीतर मग दूध गरम ठेवायचं। कोणतं पण एक गरम ठेवायचं, जेणेकरून आपले जे पनीरचे जे गोळे आहेत ते दूध शोषून घेतील आणि ते एकदम सॉफ्ट बनेल। बघा आपले छान असे मस्त अशी रसरशीत आपली रसमलाई तयार झालेली। बघा किती सुंदर दिसते। आता मी ती सजावटीसाठी वरून बदामचे काप घालते। तुम्ही तुमच्या आवडीनं पिस्ता वगैरे घालू शकता। बघा सुंदर अशी रसमलाई आपली तयार आहे, एकदम घरगुती। नक्की ट्राय करा, खूप सुंदर लागते ती रक्षाबंधनसाठी। नक्की ट्राय करा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा।